चेंडूचा खेळ बाकी आहे. तर जे फलंदाज गेले होते ना डॉक्टर ईशांत, त्यांना मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. अजून 108 रन तुम्हाला जिंकण्यासाठी पाहिजेत. मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. ओ जितका उंच आहे ना तितकाच लांब देखील गेलाय. हवाई सफर 6 रन षटकार, हे फटके पाहिजेत. डॉक्टर ईशांत सर यांच्या बॅटमधून आपल्याला सुमधुर फटका पाहायला मिळाला. काय शानदार तिथे फटका पाहायला मिळतोय. कमाल जवाब स्ट्रोक. मग हे फटके घ्यावे लागतील, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. येणारा पुढचा बॉल आहे. मोहित पुन्हा तयार असतील चेंडू टाकण्यासाठी. त्याच दिशेनं फटका खेळलाय. बॅक टू बॅक यावेळेला प्रहार केले जात आहेत. मॅक्झिमम बघायला मिळतील आणि इथे कमालला जवाब एफर्ट्स देखील दिले जात आहेत. 11 ओव्हरचा खेळ तिथे संपलेला आहे. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 67 रन्स, 67 रन्स 8 खेळाडू बाद झालेत. 54 बॉलला 96 रन्स पाहिजेत. पुनरावृत्ती तुम्हाला करावीच लागेल. तुम्ही पोहोचू शकता या ध्येयापर्यंत. 163चा पाठलाग करायचा आहे. इथे एक मोठी पार्टनरशिप विकेट नंबर 9 साठी. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेचा बॉल देखील 6 रनसाठी जाईल. षटकार आलेला आहे. डॉक्टर ईशांत सर यांच्या पाठीमधून पुन्हा एकदा हाय अँड हँडसम येतोय 6 रन षटकार. हा सामना अगदी तुमच्या बाजूने देखील झुकू शकतो. मेहनत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त फलंदाजाची चालू आहे. आणि स्वार्थीपणाने केलेली जी मेहनत आहे ना तुम्हाला यश मिळवून देत असते. आता यशस्वी तुम्ही कदाचित होऊ शकाल. पण रोहित बदाम, आपण डॉक्टर ईशांत यांना पाहतोय. आठ विकेट्स गेल्यानंतरला पुढचा बॉल आहे. यावेळेचा फटका मोठा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मात्र डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन्स मिळतील. षटकार येतोय आणि 6च्या माध्यमातून षटक क्रमांक 13चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 8 विकेट्स, 88 रन्स ऑन बोर्डला लागलेले आहेत. 42 बॉल मध्ये 75 रन्स पाहिजेत. 42 बॉल मध्ये 75 रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कितपत मोठा फायदा घेतील का, पॉवर प्लेचा फायदा उचलला जाईल का, कारण इथे ध्येय तुमच्यापासून लांब नाहीये. मोठा प्रहार केलेला आहे. जाईल बॉल बाहेर बाहेर. यस यस होय. आणि यावेळेचा फटका देखील सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार मिळते. आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग चालू आहे. डॉक्टर ईशांत मात्र दहाडलेले आहेत. ईशांत नावाचं वादळ मात्र प्रतिस्पर्धी अगदी गोलंदाजांवरती या ठिकाणी घोंगावताना दिसतंय. काही जे वादळ असतात तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी येतात, तर काही वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येतात. आणि त्याच्यापैकी एक वादळ म्हणजे डॉक्टर ईशांत. येणारा पुढचा बॉल असेल. रोहन तयार असतील. समोरच्या दिशेने यावेळेचा स्ट्रोक देखील लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. ही ते 4 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. आपण बघतो तो संघाचा स्कोरबोर्ड 99. चला या ठिकाणी आपण जाऊयात. गोलंदाजी मार्क सर आलोक आहेत का? आलोक गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. ओव्हर द विकेट. डॉक्टर ईशांत मात्र तयार असणार आहेत. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, परंतु यस व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 रन, घुटना टेक और षटकार देख आणि अर्धशतक कंप्लीट झाले. डॉक्टर ईशांत सर बॅट उंचवायची आहे. 25 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट केले गेले, ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकार. 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली गेली आहे. ज्या वेळेला महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचायचं होतं, बाजीप्रभूंनी खिंडे लढवली होती. आता एका बाजूला ध्येयापर्यंत पोहोचवत असताना डॉक्टर ईशांत मात्र हरण्यासाठी
हार मानण्यासाठी तयार नाहीयेत, शेवटपर्यंत झुंज देत आहेत. आलोक यांचा पुढचा बॉल आहे. यावेळेचा बॉल देखील मोठा प्रहार केलेला आहे. ना आव देखा ना ताव देखा, सीधे इस गेंद को सीमा का पार फिका. 6 रन. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 112 या आकड्यावरती. सामना ऑन झालाय, मॅच ऑन. 34 बॉल मध्ये 51 रन्स पाहिजेत. व्हॉट अ मॅच. 100% आपण पाहायला गेलं तर ग्लेन मॅक्सवेल यांची आठवण 2023 चा तो अगदी वर्ल्ड कप 50 ओव्हरचा अफगाणिस्तानच्या विरुद्ध मधलं ते बॅटल. यावेळेचा फुल टॉस बॉल आहे, वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा तिथे पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आपण बघतोय ना, हेवीवेट 11 संघाचा खेमा परिपूर्ण खुश आहे. एक हाती लढवताना आपण बघतोय डॉक्टर ईशांत अगदी शेवटपर्यंत थांबलेले आहेत. यावेळेचा फटका मात्र फसलेला आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 119 या आकड्यावरती. 33 बॉल मध्ये 46 रन्स. मॅच ऑन झाली आहे. हेवीवेट 11 या टीमला सामना होता कुठे आणि गेला कुठे. आलोक वरती आक्रमण केलं. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 सिक्सेस ठोकलेले आहेत डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून. यावेळेचा फुल टॉस बॉल. वा भाई वा, काय शॉट चाललंय, काय बॅटिंग चाललंय. 4 मध्ये 4. डॉक्टर ईशांत मात्र या ठिकाणी कमाल धमाल बेमिसाल करतायत. जिंकण्यासाठी 32 मध्ये 38. 32 बॉल मध्ये 38 रन्स पाहिजेत. व्हॉट अ मॅच. काय बॅटिंग चालू आहे. 260 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केलेली आहे. 73 वरती खेळत आहेत डॉक्टर ईशांत. 28 बॉल मध्ये. व्हॉट अ मॅच, शानदार मॅच. जेव्हा वाटलं ना की हा सामना बॉलिंग करणारा संघ जिंकेल, आपण म्हणतो की हा सामना तितका सोपा नाही. याला क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये तुम्ही खेळताय. गोलंदाजी करणाऱ्या टीमला असं वाटलं की हा सामना आम्ही सहजरीतीने जिंकू, परंतु आपण पाहतोय ना तर डॉक्टर ईशांत सारखे फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर हा सामना मात्र ऑन आहे. पुन्हा मोठा प्रहार केलेला आहे. यावेळेचा बॉल मात्र किती रन्स मिळून जाईल, परंतु 4 रन्स तिथे आपल्याला पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी 31 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. 31 मध्ये 34. व्हॉट अ मॅच. समीकरण थोडं वेगळं होतं. 36 मध्ये 63चं होतं. हे समीकरण 5 चेंडूंना संपूर्ण मॅच बदलून टाकली आहे. जे 5 चेंडूंचं आपलं समीकरण पाहायला मिळालं, त्याच्यामध्ये लगातार 4 मध्ये 4 मोठे मॅक्झिमम. एक चौकार आला. 31 मध्ये 34. शानदार बॅटिंग चालू आहे डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेचा बॉल खूप उंच गेलाय. जितका उंच आहे तितकाच दूर देखील आहे. सुरुवात षटकारानं आणि त्याचबरोबर आपण बघतोय ओव्हर नंबर या ठिकाणी आपण बघतो षटक क्रमांक 15चा खेळ संपला. धाव संख्या 135. 30 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजेत. या ओव्हर मध्ये तब्बल 35 रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाज आलोक यांनी. आपण बघतो 35. 30 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. टोटली 35 रन्स खर्च केले आलोक या बॉलरना. थोडे चिंतेमध्ये आता दिसतात बॉलिंग करणारा संघ. समीकरण याच्या जिंकण्यासाठी 27 ला 27. 27 बॉल मध्ये 27 आपण पाहतोय. सामना मात्र ऑन आहे दोन्ही टीम साठी. जोपर्यंत ईशांत आहेत तोपर्यंत सामना आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वा, व्हाट अ देखना स्ट्रोक. चेंडू चालला आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. शानदार बॅटिंग चालू आहे. ईशांत सर यांना आपण पाहतोय ना, यांना नहीं थांबवू शकत. वो असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. क्या कम रही गई देखो उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है वो चैन नींद सब त्यागो तुम. वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न चालू आहे. 26 मध्ये 21 आहेत. तुम्ही चेंडू टाका, फक्त फलंदाज फटका खेळणार आहे, तो फक्त आणि फक्त सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. हे सध्याचा आपण समीकरण पाहतोय. मोठा प्रहार केलाय. ओहो, यावेळेचा बॉल 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 चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर. सारण षटकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. शानदार फटकेबाजी चाललेली आहे. एक चेंडू मात्र शिल्लक असेल. जिंकण्यासाठी 15 रन्स मात्र दूर आहे बॅटिंग करणारा संघ. शेवटचा एक बॉल. कॅप्टन खुश दिसत आहेत. आपण बघितलं तरी हे आपल्या टीमला सांगतायत, आपल्या प्लेयर्सला सांगतायत कॅप्टन खुश आहेत. मॅच हा सामना आता मुठीमध्ये आलाय. 25 मध्ये 15. पण एखादी चूक अगदी हा सामना तुम्ही गमावू शकता. एक चूक करायची नाहीये. एक चांगला बॉल. यावेळेचा फ्लिक करायचा होता. एक रन्स मात्र घेतला गेलाय आणि आपण पाहतोय षटक क्रमांक इथे 16चा खेळ संपलेला आहे. धाव संख्या आपण बघतोय 149. 24 बॉल मध्ये 14 रन्स पाहिजेत. 24. यावेळेला आपण बघतोय तर जान हथेली पे आ गई थी. धावचीची संधी. यावेळेला आपण पाहतोय बोट वरती झाले. हा सामना मात्र जिंकलेला आहे. हा सामना आपण पाहतोय तर जिंकलेला आहे. आम्ही 11 या टीमला आवश्यकता नव्हती रन्स घेण्याची. काबिलियत होती डॉक्टर ईशांत यांच्याकडे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं होतं. रन सिंगल घेण्याची गरज नाही. मोठे फटके तुम्ही घेऊ शकला असतात. हा सामना मात्र इथे गमावलेला आहे. आपण पाहतोय हे बिग बॅटल RGCR पहिल्याच मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये आणि नॉक मात्र तिथे डॉक्टर ईशांत यांचं देखील पाहायला मिळालं.